शाळेत येते मी तेव्हा तेव्हा असं एक वेगळीच ऊर्जा येते आणि सरांना बघितलं की असं वाटतं की मी कालच तर गेले होते या शाळेतून आणि आज परत आले. म्हणजे असं वाटतच नाही की मी खूप वर्ष झाले, आज 10-12-13 वर्ष झाले मी इथून गेले आणि खूप साऱ्या स्टेप्स वगैरे चढल्या. पण इथं आलं की असं वाटतं काही महिन्यापूर्वी वगैरे गेले होते मी आणि आता परत आले तर तीच सेम एनर्जी सरांमध्ये. त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या टाईप्सच्या पायऱ्या असतात, काही मोठ्या काही छोट्या, कुठे पायऱ्याच नसतात, कुठे वाटच नसते आणि खूप सारे स्लोप असतात तिथे, कुठे चढ उतार खूप सारे असतात. कधी दरी असते, आतमध्ये येणारे पशु पक्षी असतात. मग त्यामध्ये चालताना सरांनी मला एकदम समोर जिथे ट्रेक सुरू होतो तिथे ह्या सरांनी मला दाखवलं की तुझी दिशा कोणती आहे. ती जर दिशा चुकली असती, मी ती वाट जी आहे त्या वाटेवर प्रत्येक वेळी म्हणजे ती वाट कोणती आहे तिथपासून सांगण्याची सुरुवात केली त्यांनी मला, की म्हणजे ते जास्त इम्पॉर्टंट होतं. हे बेसिक जी गोष्ट आहे माझ्या आयुष्यातली, हे शाळेचा जो प्रवास आहे माझा, तो ह्या MS MBBS पेक्षा जास्त इम्पॉर्टंट वाटतो मला. कारण वरती जाण्यासाठी तुम्ही कोणती साईडची दिशा ठरवली, कोणत्या साईडचा रस्ता ठरवला, तिथपर्यंत जाण्यासाठी कोणता रस्ता आहे, कारण आपल्याला खालून नाही दिसत कोणत्या रस्त्याने वरती जाता येतं. ते ज्याला माहिती आहे ज्यांनी सांगितलं, सरांनी सांगितलं मला की कुठल्या रस्त्याने गेलीस तू वरपर्यंत पोहोचशील. मी एक्झाम्पलच्या ह्याच्यामध्ये सांगते की तुम्ही त्याचा अर्थ समजून घ्या. तर तिथे त्यांनी मला दाखवली की वरपर्यंत जाण्याचा रस्ता कोणता आहे. तिथं नंतर पुढच्या वाटामध्ये जिथे जिथे अडचणी आल्या तिथंपासून म्हणायचे मी, सर आता खूपच वरती आहे हो सर, मला आता काही जमणार नाही किंवा खूप थकले मी. तर तेव्हा परत नवीन ऊर्जा देण्यासाठी, अजून प्रोत्साहन देण्यासाठी, नाही का अजून थोडंसंच राहिलंय वरती जायचंय, तेव्हा प्रत्येक वेळी नवीन ऊर्जा देण्याचं काम, प्रोत्साहन देण्याचं काम ते त्यांनी केलं मला. म्हणजे आता खूप साऱ्या गोष्टी आहेत, मला असं किती खूप वेळ लागेल प्रत्येक गोष्ट सांगण्यासाठी की म्हणजे काय काय घडलं. आता बेसिक सांगते की म्हणजे 7वी पर्यंत मी काय केलं हे तुम्हाला जास्त जाणून घ्यायची हे असेल क्युरियोसिटी, की 7वी पर्यंत मी फक्त जे सांगत होते ते ऐकायचे, करायचे, झालं. मग नंतर 8वी मध्ये आल्यापासून म्हणजे अशी क्युरियोसिटी निर्माण केली सरांनी की हे का करतो आपण, ह्याचा फायदा काय आहे जीवनामध्ये, आपल्या कुठे यूज होतो, आपण हे अभ्यास का करतो, अभ्यास करायचं म्हणजे काय करायचं, एवढे सगळं पुढे शिकून काय करायचं असतं, म्हणजे कशासाठी करायचं हे सगळं, त्याचा फायदा काय, दररोजचं ऍप्लिकेशन काय, ते सगळं मला इथे आल्यावर मी त्याचा विचार केला सरांच्या बोलण्यातून, ह्याच्यातून. म्हणजे ते विचार करायला लागली मी. मग तेव्हा ठरलं माझं की मला काय करायचंय, नेमकं कशासाठी करायचंय, हे सगळं इथे ठरलं माझं. आणि सर असं नाही की फक्त तुम्हाला पुस्तकातलं शिकवतील किंवा हे, त्याच्या पलीकडे जाऊन त्यांचं म्हणजे ते त्यांच्या कामापेक्षा वेगळं काम करतात ऍक्च्युली, म्हणजे त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन काम करतात. हे जे NTSचा विषय निघाला होता त्याच्यासोबत अजून खूप साऱ्या गोष्टी घडल्या, खूप साऱ्या इन्सिडेंट्स आहेत की त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या कामापलीकडे जाऊन मला मदत केली, मला म्हणजे इन्स्पिरेशन. आणि हे म्हणजे आता म्हणू शकले असते सर मला की तुझी NTSची झाली स्कॉलरशिप, आणि मी MBBSला होते तेव्हा, असं नाही की मी शाळेत होते किंवा 11वी-12वीला होते, मी MBBSला असताना पण सर स्वतः फॉर्म भरायचे त्याचा. म्हणजे हे त्यांचं काम नाहीये की ते म्हणू शकले असते मला की आता तू MBBSला गेली, हे आता तुझं काम आहे, शाळेतून गेली तू, आता ते म्हणू शकले असते की तुझं करून घे, पण ते त्यांनी केलं. म्हणजे ते त्यांचं काम नसताना पण करायचे मला माझं काम करणं, म्हणजे हे खूप मोठी गोष्ट होती. माझं म्हणजे ब्लेसिंग, ज्याला सौभाग्य म्हणतात आपल्या आयुष्यातलं, किंवा खूप मोठा आशीर्वाद म्हणतात. आपण देवाकडे मागतो, देवा तुझं माझ्यावर आशीर्वाद राहू दे, तर हेच माझे देव आहेत आणि ह्यांचाच माझ्यावर आशीर्वाद होता. तर मग त्यानंतर हे NTSचं निघालं होतं, नगरला जायचं होतं, तेव्हा पण ते म्हणू शकले असते पप्पाला की हा तुम्ही घेऊन जा तिला, पण सर सोबत आले माझ्यासोबत तिथपर्यंत, नगरपर्यंत, की तिथले कशी आहे ती इन्स्टिट्यूट, काय, कुठे राहायचं, कुठे खायचं, काय, ते सगळं सर स्वतः बघून आले होते. नंतर अजून MBBSच्या ऍडमिशनच्या वेळेस पण मला फीसची अडचण आली होती, तर तिथे त्यांनी त्यांच्या मित्राला सांगितलं होतं की हे असे आहेत आणि त्यांना तुला पैसे द्यायचे. म्हणजे हे खूप स्वतःच्या म्हणजे कामाच्या पलीकडे जाऊन काम करणं, हे म्हणजे मी करेल की नाही असं वाटत नाही मला. म्हणजे मी त्यांच्या जागीपर्यंत पोहोचूच नाही शकत अशी, म्हणजे हे खूप मोठं काम आहे. म्हणजे मी जेव्हा माझ्या आता ह्याच्या पलीकडे शाळेचं झालं, पुढे गेले MBBS MS, तर खूप सारे फ्रेंड्स भेटले मला, आणि मोस्ट ऑफ दी त्यांचे पॅरेंट्स शिकलेले असतात, डॉक्टर्स असतात,
म्हणजे हाय क्लासमधून आलेले मोस्ट ऑफ दी माझ्यासारखे आपल्यासारखे जे स्टुडंट आहेत की म्हणजे आपले आई वडील कसे आहेत त्याच्यातून आलेले खूप कमी असतात लोक ह्या स्टेजला. तर मी असंच चर्चा करताना जाणवलं की त्यांच्यावर असणारा जो आहे त्यांच्या घरातून भेटलेला असतो तो वारसा किंवा त्यांच्या घरातून भेटलेलं मार्गदर्शन असतं. पण मला म्हणजे पप्पाला एवढं पुढच्या शिक्षणाबद्दल एवढं माहित नव्हतं, फक्त त्यांनी सपोर्ट केला खूप मला. आता मला एक सांगायचं तुम्हाला की जर तुम्हाला कधी वाटलं की नाही होणार आता मला आता एवढं नाही होत आता बस करायचंय गिव्ह अप म्हणतात त्याला, तर हे जेव्हा होतं तेव्हा असं म्हणतात की तुम्ही गिव्ह अप न करता कंटिन्यू ठेवायला पाहिजे ती प्रोसेस. म्हणजे तुम्हाला असं वाटलं तरी करत राहायचं, कन्सिस्टन्सी ज्याला म्हणतात ते करत राहायचं. पण हे कसं होतं म्हणजे आता हे म्हणायला सोपं जातं, पण जेव्हा मी त्या स्टेजमध्ये होती की मी जेव्हा पीजी करत होते तेव्हा असं वाटायचं की दररोज फर्स्ट इयरमध्ये असताना 3 वर्ष होते माझे पीजीचे, त्याच्यामध्ये फर्स्ट इयरला मला एक दिवस आड वाटायचं की नाही माझ्याच्याने होणारच नाहीये. मी हर एक दिवस आड रडायची की हे माझ्याच्याने पॉसिबलच नाहीये. म्हणजे माझे दर आठवड्याला पाय सुजायचे, उभं नाही राहता यायचं, म्हणजे नंतर चालू नाही शकायची मी रात्री सकाळी उठल्या उठल्या एवढं. सकाळी कॉल्स यायचे सिनियर्सचे की तू आज का नाही आली म्हणून. तर मी कसं सांगायचं म्हणजे मला सांगता पण यायचं नाही की मला चालता नाही येते म्हणून, किंवा माझे पाय खूप सुजलेत किंवा खूप काही प्रॉब्लेम्स म्हणजे एक दिवस मला होतच नाहीये वगैरे. तर ते म्हणजे मी दर एक 8 दिवसाला म्हणायची की माझ्याच्या नाही होणार आता मी घरी जाते वगैरे. पण हे कन्सिस्टंट का राहिले मी त्याचं एक हे आहे की मी लिहून ठेवलं होतं की मला म्हणजे मी जेव्हा काउन्सिलिंग सुरू होती फॉर्म भरायची की मला कोणती ब्रँच घ्यायची आहे, कोणतं कॉलेज घ्यायचं आहे, तर ते मला का घ्यायचंय आणि कोणती ब्रँच ती का घ्यायची आहे हे मी लिहून ठेवलं होतं की मला OBGY का पाहिजे आणि मला GMC नागपूर का पाहिजे भेटल्यानंतर. ते मी लिहून ठेवलं होतं. फक्त मी तेवढं वाचायचे आणि जायची परत ड्युटीवरती की हे आहे म्हणून मला जायचंय आणि करायचंय बस. हे तुम्ही लिहून ठेवा की तुम्हाला हे का करायचं. तुम्ही जे ठरवलं फक्त ठरवून नका ठेवू, ते लिहून ठेवा की तुम्हाला ते का करायचंय आणि कशासाठी करायचंय. ते जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता नाही करू शकत मी किंवा माझ्याच्याने होणार नाही तेव्हा ते वाचायचं आणि पुढे जायचं. अजून तुम्ही करू शकता. तुमची आणि माझी परिस्थिती सेम आहे, काहीच वेगळं नाहीये. मी जे केलं ते तुम्ही करू शकतात. फक्त कन्सिस्टन्सी पाहिजे आणि तुमच्यात करण्याची तेवढी म्हणजे एका सेल्फ टॉक नावाचं एक असंच थोडंसं बुक वाचलं होतं मी अलीकडे. त्याच्यामध्ये असं होतं की तुम्ही जे आतमध्ये विचार करतात कंटिन्युअसली आपण काहीतरी विचार करतो बरोबर. तुम्ही आत्ता पण काहीतरी विचार करत असाल की हां असं असं, मग तुमच्या घरचं आठवत असेल, म्हणजे जे काही आहे कंटिन्युअसली आपण जे काही विचार करतो तर त्या विचारामध्ये तुम्ही काय विचार करता ते इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर असं म्हणलात की नाही सक्सेस फक्त मोठ्या लोकांनाच भेटतं किंवा हुशार लोकांनाच भेटतं किंवा ज्यांच्या आई वडिलांकडे पैसा असतो, ज्यांचे आई वडील डॉक्टर असतात त्यांनाच भेटतं, असं काही नाही. तुम्ही जसं विचार करतात तसं होतं. हा मी पण करू शकतो, माझ्यात पण आहे, मला का नाही भेटत, मी जर तेवढा अभ्यास केला तर मला का नाही भेटू शकत. तुम्ही असं पण विचार करू शकता. म्हणजे तुम्ही जो विचार करता त्याच्यावर डिपेंड असतं. सेल्फ टॉक म्हणजे जे तुम्ही स्वतःशी बोलता कंटिन्युअसली ते काय बोलता त्याच्यावर डिपेंड राहतं की तुम्ही काय बनणार 10 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर. अजून एवढं बोलून आणि थँक्यू म्हणजे सरांनी माझं एवढं कौतुक केलं आणि मला इथे बोलून तुम्हाला 2 शब्द सांगायचं. म्हणजे मी माझ्यापेक्षा जास्त चांगले सर सांगू शकतात तुम्हाला, पण मी फक्त माझे काही प्रॉब्लेम्स आले ते म्हणजे तुमचे माझे सेमच असणार आहेत म्हणून मी सांगितलं. थँक्यू. 10वीला सुद्धा तिला 94% मार्क पडले. आम्हाला असं वाटत होतं की पहिला एक विद्यार्थी होता त्यानं किती टक्के मार्क घेतले, 77% मार्क घेतले. त्याच्या अगोदरच्या विद्यार्थ्यानं किती घेतले, 63% मार्क घेतले. आम्हाला वाटत होतं की 63% पुढे आता कुणी जाणारच नाही. 77% घेतले. 77% पुढे 84% घेतले. अमोल शिंदे आहे आपला डॉक्टर झालेला, त्यानं 84% घेतले. तर आम्हाला वाटलं की आता ह्याच्या पुढे कुणी घेणार नाही टक्केवारी. त्याच्या पुढे जाऊन बघावं तर काय, आपला कल्याण हुलगे त्यानं 88% मार्क घेतले. आणि मग असं वाटत होते का या 88% पुढे कुणीही जाणार नाही. आणि काय कमाल, अंजलीनं 94% मार्क घेतले. 10वीला 94% मार्क. या जनतेच्या आरोग्य सेवेसाठी तू आता इथून पुढे कष्ट घे आणि या कष्टामध्ये तुझं जीवन समृद्ध कर.
अंजली सारख्या अनेक अंजली गावातून निर्माण व्हाव्या एवढ्या या ठिकाणी मी सदिच्छा देतो. परत अंजलीचं या ठिकाणी खूप खूप कौतुक.